थोडंसं बोलूयात. आजी कसं वाटतंय आता तुम्हाला? कसं वाटतंय आता त्यांच्यावरचे जे आरोप होते वाल्मिक कराडावरती कोर्टामध्ये सुद्धा ते सगळं प्रकरण चालू आहे, तरी सुद्धा त्यांना सोडा म्हणून हे सगळे लोक पोलीस स्टेशन समोर जमतात. आज एवढी संख्या आहे, तुम्ही प्रत्येक महिलेला प्रत्येक माणसाला विचारू शकता की अण्णांनी काय आहेत आणि कसे आहेत ते. आज तुम्ही खोटे गुन्हे राजकारण चाललंय हे सगळ्यांचं. सुरेश धस असो, संदीप क्षीरसागर असो, जितेंद्र आव्हाड असो किंवा सोनवणे असो, कशासाठी तुम्ही एवढं करताय? आता त्या माणसाला अडकवण्यासाठी. आज आमचे धनंजय मुंडे जे पालकमंत्री होणार होते त्यांना अडवण्यासाठी मंत्रिपद कसं मिळालं म्हणून हे सगळं राजकारण चाललंय. त्यांना चालत नाही. आम्ही कधीही जातीवाद केला नाही. तुम्ही जातीवाद करताय आणि आज जर काही झालं तर सर्वस्वी जबाबदार विरोधक आणि प्रशासन राहील. म्हणजे वाल्मिक कराडांवरती जो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे हे गुन्हे खोटे आहेत असं तुमचं म्हणणं? हो, खोटे आहेत. आम्ही सुरुवातीलाही म्हटलं आणि माझे सासरेही म्हटले की जर काही न्याय व्यवस्थेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे, तुमच्याकडे काही सबूत असते तर आम्ही सर्वस्वी आहोत जबाबदार. तुम्ही चौकशी करा, तुम्ही गुन्हे दाखल करा, तुमच्याकडे आधी सबूत तर गोळा करा. बिना सबूत तुम्ही कसं काय आरोप करू शकतात? आणि आंदोलन प्रकृती चिंताजनक झाली आहे, तुम्ही त्यांना हॉस्पिटलला का नेत नाही? जोपर्यंत आमचे हे खोटे गुन्हे वापस घेतले जात नाही तो पाणी सुद्धा पित नाहीयेत, आमचं सुद्धा ऐकत नाहीयेत. त्या जीवाला धोका होईल ना त्यांचा? हो, होणार. मग आता करणार काय? आम्ही किती दिवस शांत राहायचं? आम्हाला जगून करायचंय काय? तुम्ही काही आंदोलन करताय, काही बोलताय, आम्ही सहन कुठपर्यंत करायचं? आज 1 महिना झाला आम्ही सहन करतोय. कशासाठी? त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलं पाहिजे. आता प्रकृती त्यांची खराब झाली नाही. आम्ही इथंच मरू. आम्हाला न्याय मिळूस तर आम्ही इथून कुठे जाणार नाही, हलणार नाही. आमचं वाचून काय पाठीमागं? आमच्या अन्नावर खोटे गुन्हे दाखल करून खोट्या खुन्यात अडकायले तर आमचं वाचून करायचं काय? आजी थोडंसं बोला. तुमचा मुलगा आज कोर्टामध्ये पेशी आहे तिकडं, तुम्ही इकडे बसलात, काय भूमिका आहे थोडंसं सांगा. येदो खूप बोलले, आता येदो खूप बोलले, ह्याच्यावर मान्यच नाही. आता बोलून काय उपयोग आहे? आता मेलेलं बरं, आता बोलायची काही नाही. आता बोलून काय उपयोग आहे? येदो बोलून बोलून कटाळा आला मला. इथं काय बोलू आता? माझ्या लेकाचा गुन्हाच मागे घेत नाही. काय बोलला? तर हे सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत, आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आपल्याला. महिला सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमलेल्या आहेत.